बरं. वासू चौक ते कडलाप नाका जो दुभाजक आहे त्याचं अपघाताचं प्रमाण पण वाढलंय आणि नागरिकांकडून मध्ये झाडं लावा. एक तर सुशोभीकरण करा, नाही तर त्याची उंची वाढवा. ती अशोक कामटे संघटना जी आहे, समाज संघटना, ती वारंवार मागणी करते, पण त्याच्यावर दुर्लक्ष नगरपालिकेत. मला पण ते निवेदन आलं होतं. शहीद कामटे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क केला होता. मी मागे तिथले जे सितारा हॉटेल वगैरेचे जे बोर्ड वगैरे लागले होते ते सुद्धा अतिक्रमणामध्ये काढले होते. आता ज्या वेळेस आपला बायपास रस्ता तयार होत असतो तर त्यानंतर ते आतले रस्ते जे आहेत ते त्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे किंवा लोकल PWD जे आहे, पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, त्यांच्याकडे ते हँडओव्हर होणं अपेक्षित आहे. तर आता आपल्या शहरामध्ये 3 वर्षापूर्वी बायपास रस्ता तयार झालेला आहे. त्याच्यामुळे बायपास रस्ता झाल्यामुळं गावातील रस्ता जो आहे तो वाडेगावच्या हद्दीपासून म्हणजे मान नदीच्या पुलापासून तर मिरजेकडे जाणारा जो आपला अंडरपास आहे तर तिथपर्यंत तो रस्ता त्यांनी डिनोटिफाय केलेला आहे नॅशनल हायवेने. परंतु नॅशनल हायवेकडनं डिनोटिफाय केल्यानंतर स्टेट PWD जे आहे, आपल्या राज्य शासनाचे जे पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट आहे त्याच्याकडे ते रस्ता अद्यापपर्यंत हँडओव्हरची प्रक्रिया त्यांची पूर्ण झाली नाही आहे. ते ट्रान्झिशन फेजमध्ये आहे. नॅशनल हायवेला संपर्क केल्यावर ते म्हणतात की तुम्ही PWDला कॉन्टॅक्ट करा. PWDला ज्यावेळेस आपण बोललो तर ते म्हणतात की त्यांनी पूर्ण रिपेअर केल्यानंतर हँडओव्हर करणं अपेक्षित आहे. तसं नॅशनल हायवेने टेंडर देखील केलेलं आहे. तर त्यांनी रस्ता पूर्ण तयार करून नंतर आमच्याकडे हँडओव्हर करावं. तर आम्ही त्या क्लिष्टतेमध्ये न पडता आम्ही PWDला आता पत्र दिलेलं आहे की ते डिवायडर कमीत कमी तुम्ही नगरपालिकेला हँडओव्हर करा, जेणेकरून ते दुभाजकाचा आम्हाला वापर करता येईल. त्याच्यात आम्हाला वृक्षारोपण देखील करायचे आणि आम्हाला डेकोरेटिव्ह लाईट्स नाही तर त्याच्यात लावायचे. आम्ही NOC साठी त्याला पत्र दिलेलं आहे. शहीद कामटे संघटनेचे निवेदनाच्या अनुषंगाने सध्या आमचं ते काम प्रगतीपथावर आहे.